जय गजानन माऊली। आज गुरुपौर्णिमा उत्सव अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस आणि आपण बघू शकतो की संत नगरी शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे। सकाळपासून भाविकांनी या ठिकाणी गजानन महाराजांना नतमस्तक होण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळते। जे भाविक गजानन महाराजांना या ठिकाणी गुरु मानतात ते भाविक सकाळपासून या ठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झाले आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळते। जवळपास 1.5 तासांचा अवधी गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी या ठिकाणी लागतो, तर 10 मिनिटाचा जो अवधी आहे तो श्रीमुख दर्शनासाठी या ठिकाणी लागतो। कालपासून या ठिकाणी संतनगरी शेगावमध्ये ज्या भाविकांच्या दिंड्या आहेत त्या दिंड्यासुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत। शेकडो दिंड्या आतापर्यंत या संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी मोठी मांदियाळी आपल्याला झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आज दिवसभरसुद्धा या ठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये असेल संतनगरी शेगावमध्ये असेल भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे। एकंदरीतच पाहिलं तर संतनगरी शेगावमध्ये विदर्भातून नव्हे राज्यभरातून नव्हे तर संपूर्ण देशभरामधून जो गजानन महाराजांना मानणारा वर्ग आहे तो आज गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी गजानन महाराजांना नतमस्तक होण्यासाठी मोठी गर्दी करणार आहे आणि यामुळं संतनगरी शेगावमध्ये भक्तांची मांदियाळी असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।